हे बघा कशी साईज आहे, कडक एकदम शेवला. मस्त भाजी बनवू. कशी वाटली? आईने घेतले शेवलांची भाजी बनवायला. याशिवाय या शेवलांना काय महत्व काय आहे ते बघून घ्या. मस्त बघा आपलं वाटण. हा भाग असताना हा कुईले असतो बारीक चिरून घेते. आपली शेवला मस्त आता कापून झाली. चला आता ती काकरा आपली मस्त चेचून झाली. या करून रेडी. चला सब्जी मसाला चवीप्रमाणे वेगळा बघताय मिक्स करून घेतलाय. पूर्ण आता एकदम सगळी मिक्स. आपली शेवलाची भाजी एकदम तयार झाली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी. आज दरवर्षीप्रमाणे मी तुम्हाला पावसाच्या सुरुवातीला एक व्हिडिओ दाखवतो आणि ते प्रत्येक व्हिडिओमध्ये समीर असत होता. समीर पाटील ब्लॉग्स तो नेहमी असतं ते व्हिडिओमध्ये. ती व्हिडिओ म्हणजे असतं शेवलांची. कारण जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा सगळ्यांना माहिती आहे शेवलं निघतात वरती. ऑलरेडी पहिला पाऊस कधीच पडला, लोकांनी शेवले भरपूर नेले. पण आम्ही आज आलो आहे, आम्हाला सगळे भेटलं आलो आहे तुम्हाला शेवलांची भाजी म्हणजे शेवला काढायपासून ती आईची रेसिपीपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओचा या रेसिपीचा आनंद घ्या. चला मस्त आता शोधत जाऊ. कारण एकदम जास्त नसतील, लोकांनी भरपूर झोर उठवली. आपला भाजीपुरती फक्त बघायच्यात. चला मंडळी फायनली आले लगेच सुरुवात तर झाली शेवलांची. ते बघा शेवला. चला काढत बसू मस्त. येऊ तसा वरती झालाय बघा. पाऊस जास्त झाला ना किंवा भरपूर निघाल, भरपूर म्हणजे जास्त मग तेव्हा तुम्हाला यायची इकडे गरज नाही. ते मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला अशी भेटतात. मार्केटमध्ये म्हणजे भाजी मार्केटमध्ये ती विकायला वगैरे अशी येतात. तेव्हा अशी याची गरज नसते. हे बघ तेव्हा अशी पूर्ण भरतात. तेव्हा कोण नाही खात. जेव्हा सुरुवातीला ज्या कमी असते ना तेव्हा सगळ्यांना चव येते. कारण ती सुरुवात असते सगळ्याची. पहिली बरी वाटतं खायला. कुठली गोष्ट सुरुवातीलाच बरी वाटतं. फालला बघा तो. हे बघा कोस कसली टाकली बघा. दणकीची दणकी. मोठीची मोठी कोस टाकली. पक्का मोठा असेल. बाजूला शेवला आहे. म्हणून शेवलांची भाजी एवढी स्वस्त नाही. कारण ती रिस्क जास्त आहे शेवलांच्या भाजीला. शेवला काढायचे कारण इथे जंगलामध्ये असे पाल्यामध्ये सापबीप बसलेलं असतात. जाम बघून पाय टाकायला लागतं. बघून शेवला काढायला लागतं आणि लक्ष देऊन काम करायला लागतं. बनवायची कशी, त्याचे फायदे काय, तोटे काय, ते सगळं आपण ते रेसिपीला वेळी सांगू. सध्या आता आपण काढतोय शेवला. म्हणजे शोधायला थोडा उशीर लागतोय कारण भरपूर लोकांनी नेलीच शेवला. आम्ही आलो लेट. ठीक आहे आपला काय जास्त लागत नाही, फक्त थोडीशी भाजीपुरती लागतात. त्याच्यामुळे आपण लेटच येतो नेहमी. मंडळी बघताय हा शेवलू बघताय आणि त्याचा जो कारांदा म्हणजे शेवलाचा जो मूळ असतं मुळा तो असं असतं. मग आपण इथं वरनं अर्ध्यावरून का तोडतो कारण मग तो परत पुढच्या वर्षासाठी दुसऱ्या साईडनं येतं. त्याच्यामुळं दुसरा शेवला येतं त्याच्यातून. म्हणून तो तोडून आपण टाकतो आणि फक्त हा हे घेतो शेवल घेतो वरचा. हे बघा कशी साईज आहे, कडक एकदम जबरदस्त साईज आहे बघा. असा पाहिजे. कडक लोकांच्या नजरेतून राहिलेली शेवला. हे बघा शेवला कडक माल एकदम. सुरीने आणली, गाडीने आणली सुरी. उठता हाताशी. मामाचं पण आली इथं काढली बघा. कधी आली मामा? बघा मस्त शेवला काढली. सकाळी लवकर आली ना ते शेवला ना. म्हणजे लोक अशी दिवसभर मेहनत करतात शेवलांसाठी. दिवसभर काढतात शेवला. आता काय लोकांनी पहिले पाऊस आलेले सगळे घेऊन गेले. आता जे आहेत ती एकदम कमी आहे. ती अशी आई सकाळपासूनची बघताय. ही यांची सकाळपासूनची मेहनत आहे. आणि जवळजवळ 11 वाजले 7 वाजता आलं ते बघताय. मस्त शेवला
कडक शेवला आणि आता थोडासा पाऊस अजून जास्त नाही पडला, जास्त पडला का रास निघते, तेव्हा परत एकदा वाटलं असं दाखवू आपण. सध्या थोडीशी भेटले, थोडीशीची भाजी मस्त तो. चल हे बघ मामा मावशीचं मस्त फिरताना तिकडं जंगलान फक्त शेवलांसाठी. ही आता पहिले पावसाची आपण थोडीशी भेटली, त्याची मस्त भाजी बनवू. वेल मिळाला आपल्याकडं, पण आता एकदा पाऊस चालू झाला का तुम्हाला माहिती आहे चिवणी वगैरे आपली चालू होते, बरोबर, चिवणी चिंबऱ्या चालू होतील. मग त्याच्यानंतर आपला वेल भेटला तर परत एकदा आपण मोठी मोठी शेवला येतात ना त्यांची भाजी बनवण्याचा प्रयत्न करू. चला आता ही शेवला घेऊन जाते काकरा. सगळं काकरा भेटली पाहिजे, कारण शेवलात जर काकरा नसतील तर ते भाजीला मजा नाही. चला मंडळी फायनली आता आलो शेवला घेऊन. काकरा घेतलेला, काकरांचा झार आहे वरती इथं मस्त. आता आलो आमच्या गावात, काकरांचा माणूस आमचा फंट्या, वरती झार आहे मस्त. काकरा टपाटप पडताना डोक्यावर. ती बघ कधी पडलीन बघते, रास पडलीन वाराला का रास पडताना. ती बघ फंट्याने बघ ते ठरली फंट्या दाखव. ती बघ काकरा कडक माल जबरदस्त एकदम आहे बघा. आणि यांच्याशिवाय शेवलाच्या भाजीला मजा नाही. काकरा मस्त, काही जास्त त्रास नाही व्हायला लागला. काकरा पडावर भेटली आहे बघा, झाड मस्त वरती आहे. आणि ताजेच जरासा हलवला, काकरा परली लगेच खाली. फंट्याने काढला काम काकरांचा बघा, एकदम फ्रेश काकरा, कशी जबरदस्त वाटतात. तर मंडळी बघताय मस्त आपली शेवला आणि काकरा कशी वाटली. चला आता नेऊ घरी. आईच्या आजची भाजी शेवला काकरांची मजा जगान भारी. अशा आहेत की नाही, कडक कडक माल, यो कडक माल. मंडळी आई आलेली आहे आणि आईने घेतले शेवलांची भाजी बनवायला. फक्त आपलं साहित्य असणार आहे, मिरच्या कोथिंबीर असणार आहे, त्याच्यामध्ये कांदा घेतला आहे भाजून, खोबरा भाजून चिरून घेतला आहे, थोडासा आला लसूण असणार आहे, त्याच्यात थोडेसे मसाले, खडे मसाले दिसतात आपल्याला. आणि या साईडला बघताय आपली काकरा. याशिवाय या शेवलांना काही महत्त्व नाही, अर्थ नाही. थोडीशी चिंच घेतली आईने भिजवून. तर असा साहित्य घेऊन आई बनवणार आहे काय, शेवलाची भाजी. बनवते. चला शेवलाची भाजी, शेवलाची भाजी चला मला मस्त नसेल माहिती तर व्हिडिओ माहिती करून घ्या काय काय येते बघा. काय काय आहे आई बोलते, काय काय आहे. ओला कांदा पण घेतला, कांदा काय काय आहे ते बघून घ्या. आणि घरी आरामात, आता कारण पाऊस जसा चालू झाला आता तुम्हाला भाजी बनवायला भेटणार आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहे. त्या साहित्य घेतलं त्याला काहीच नाही बाकी. म्हणजे या गोष्टी वापरल्या ना अशा एवढ्या गोष्टी तर ते खाली तरी काही नाही, खवकावणार नाही, समजलं तुम्हाला, म्हणजे त्या चावणार नाही तुम्हाला. या आईने घेतल्या वाटासाठी, वाटणसाठी खोबरा चिरलेला, कोथिंबीर, खडे मसाले, आला लसूण, मिरची आणि तो कांदा घेतला, भाजून घेतला आणि काला दिसते, भाजून घेतलाय तो वाटण्यासाठी घेतला. मग नंतर एकदा कापू. चला आता मस्तपैकी हा पूर्ण जे घेतलाय ते सगळं वाटून घेऊ. आई मस्त मिक्सरमध्ये वाटून घेते. वाटलं नाही, थोडा पाणी टाक, तो एकदम लिंद वाटून घ्यायचा आपल्याला. लिंबू होईल पाणी टाकलं, थोडंसं पाणी. मस्त बघा आपलं वाटण रेडी झालं आहे. लगेच मिक्सरमध्ये तो 1 मिनिट पण नाही लागत. चला एकदम मस्त आला आहे. आईने आता शेवला साफ करायला घेतले. नॉर्मली दरवर्षी मी व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळे सर्वांना माहितीच आहे की शेवला कशी साफ करताना. ही काय ही आपण टाकतो ना, ही टाकून ही कुईली, हा भाग असतो आणि हा कुईली असतं. चावतं जरा तोंडाला. हां ही टाकली तर ते तोंडाला चावल म्हणून ते आपण घेत नाही, ही फेकून देतो. नाही दिसते हे फेकून देतो. ही काढून टाकायची. अशी म्हणजे भाजी चावते भाजी. अंगाची कुईली असते ना त्याची. मस्त साफ करून पहिला हे घेत आहे शेवलाची भाजी. ती पावसाळ्यात तुम्हाला सुरुवातीलाच बरी आणि सुरुवातीलाच भेटतात ती, पहिला पाऊस पडल्यावरच.
कारण आता काकरा पण असतात ॲक्च्युली. काकरा याला काकरा बोलतात आणि ही काकरा नसते ते भाजीला मजा पण नाही. पाला वापरू आम्ही हीच वापरतो. काही लोक पाला वापरतात. टेस्ट याचे यावरच असते, खरी टेस्ट असते यावर टेस्ट असते. याच्यावर चव बोलतो जास्त लागते. मस्त बारीक चिरून घेते आई. जो बघा आमचा बाबू इकडं कृष्णा झाला आहे. सकाळूच स्वतःच मस्त दिवसभर घरात तयारी करत असतं, नटत असते दिवसभर घरात. आपली शेवळा मस्त आता कापून झाली, एकदम बारीक आहे केली. जास्त काही नाही आहेत, थोडीशीच आहेत, पण एक आपला फक्त रेसिपी पुरती बस झाली. एके साईडला आईने आता काकरा चेचायला होतं, काकरा चेचायला वेगळा, त्याच्या हाट्या करायला लागतील. आट्या करायला लागतील चेचून. त्याला आता ती काकरा आपली मस्त चेचून झाली, कारण त्याच्यामधले बिया काढून वेगळे करायला लागतील. बघा असे असतात, एकदम कडक असतात. दाताकडे दात पोराने माणसाचं. त्याला चेचले तरी फुटल्याने बघले ना. ते आता सगळे आई काढून घेते. कशी काकरा हे बघा मस्त आता बिया करून रेडी झालेत. म्हणजे आपली काकरा आणि आपली शेवळा. पाणी मस्त उकळून घेतलंय, म्हणजे गरम पाणी घेतलंय. अंगाला त्याची कुजली असते ना, जमिनी नसतात ना ती अंगाला जराशी तशी असते ती जमीन खुजली असतं ती अंगाला, तिची कुयली असतं पाल्याला, ते निघून जातं. गरम पाण्याची मस्त धुवून घेते. काय त्याला काहीच नाही, गरम लगेच खाली तरी चिकलांची काढून त्याला काहीच नाही होत. गरम पाणी सुद्धा काढायची पोरीला, आताच्या पोरीने बघून घ्या. मगाशी कांदा कापला होता वाटण्यासाठी होता, आता भाजीसाठी. कांदा बारीक चिरून घेतलाय. आता कुकरमध्ये आहे भाजी आणि सगळं आपलं जे साहित्य आहे सगळं टाकील, मिक्स करून घे. चला सगळी भाजी टाकून घेतली, शेवला आणि काकरांची. ती गरम पाण्याने ठेवलेली ती. आता त्याच्यामध्ये टाकते कांदा. ही बघा जवळजवळ भाजी म्हणजे फक्त आपण उकळवायला ठेवतो गॅसवर, जवळजवळ सगळी भाजी इथंच मिक्स झाली. कुकरमध्येच पहिला अगोदरच मिक्स करून ठेवतो, डायरेक्ट कुकर लावेल. हळद, मसाला, सब्जी मसाला, मीठ, चवीप्रमाणे मीठ. सगळा बघताय मस्त मिक्स करून घेत आहे. सगळा बघताय मिक्स करून घेतलाय. त्याच्यामधून आता वरनं तेल, तेल लागतं जास्त मटणाच्या वाणी.
भाजीला जास्त तेल लागतं बोलतं. हां मटणासारखं लागतं ते त्याला जास्त. चला भाजी रेडी वाटतं. भाजी रेडी झाली तयार. चिंच, वाटण वाटाणा आणि वाटून घेतलं मस्त. ते वाटणमध्ये काय काय टाकलं आपण तो पहिला सुरुवातीला बघितलंच असेल. आता तो वाटण आपल्या भाजीमध्ये टाकला आणि पूर्ण आता पुन्हा एकदा भाजी पूर्ण सगळी मिक्स. भाजी कशी कडक आपली तयार. टाकला पाणी. पण भाजी शिजवायची आहे तर पाणी थोडं टाकायलाच पाहिजे ना. चला मस्त भाजी तयार. आता फक्त उकलवायची बाकी राहिली बस. टाकून जेवायची जेवायला. चला कुकर पॅक करतं. कुकर पॅक केलाय. कुकरवर लावली आहे आणि शिट्टी. शिट्टी आली का 3 शिट्ट्या जेवायच्या. चला आता एकदा शिजली ना का तुम्हाला दाखवीन भाजी कशी होती. त्यात सध्या आपली कुकर ठेवला आहे गॅसवर. बघू आता नंतर एकदम. आता किती जेवायच्या? 3 घेतल्या ना. अच्छा याने 3 शिट्ट्या घेतल्या. आता बोलता जवळजवळ भाजी झालेली आहे आपली. हां एकदा आता झाली ना पूर्ण उघडून दाखवतो. बघता आई आता उघडून दाखवत आहे आपली भाजी झाली. चला भाजी तयार. आपली शेवलाची भाजी एकदम तयार झाली. आता खावायला द्या. आता मस्त शिजले. आता आईच सांगेल खाऊन कशी झाली ती भाजी. आईलाच नंतर विचारू आपण, कारण मी तर काय भाज्या खात नाही सगळ्यांना माहीत आहे. तर ही आपली शेवलाची भाजी. तर आपली भाजी रेडी झाली आहे. चला आई आता खाऊन दाखवशील ना. चला स्वतः आई खाऊन दाखव. आपली शेवलाची भाजी बघा मस्त एकदम. कशी वजरी वाटते का नाही. वजरी वाटते का नाही. वजरी सेम बघा. चला काय मंडळी मस्त आपली शेवळाची भाजी आहे आणि मस्त जेवायला घेतला आहे. कारण आईच खाऊ शकते भाजी. मी तर नाही खाऊ शकतो. शेवलाची भाजी कडक शेवलाची भाजी वेळ भाजी झाली. अर्धी कशाला तयार. चला आपली मस्त भाजी आईने घेतली जेवायला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय बाय.